हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय। सच्चिदानंद रामदास बाबान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। ते ज्ञान पैगा बलवे जरी मनी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी। जे ज्ञानाचा पुरठा तेथ सेवा हा दारवंटा। स्वाधीन करी सुबेटा ओळगोनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ। मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले जेने अंतकरण बोधिले संकल्पाने। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वादितं गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजं सुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं। समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। मी तो कळा कुसरी काहीच नाही बोलतो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। ते ज्ञान पैगावले जरी मनी अखी आणावे तरी संताया भजावी सर्वस्वेशी। जे ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा हा दारवंटा। स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दासत्व सकळ। मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले जेने अंतकरण बोधिले संकल्पाने। बघा प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी तुम्हा सर्व महात्म्यांच्या प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळ अर्चित सेवक्ती। ही ओवीजी ज्ञानेश्वरी मधील माऊली ज्ञानोबारांनी टाकलेली आहे ना प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती। हे कीर्तनकाराने प्रवचनकाराने फक्त म्हणण्याची गोष्ट नाही बरं का। कारण ज्या अर्थी माऊली ज्ञानोबराय म्हणतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती त्या अर्थी माऊली ज्ञानोबरायांना पुढे बसलेला जो श्रोतावर्ग आहे तो भगवान शंकर दिसतोय। आणि हे सद्गुरूंचं सामर्थ्य हे असो तिथेच यावरी झळके किम हा पद्मकारू माथा पारुके तो जीवची परी तुके महेशासी। हे सामर्थ्य माझ्या ज्ञानदादाच्या श्री गुरूंमध्ये निवृत्तीरायांमध्ये होतं की काय आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी। हे निवृत्तीरायांमध्ये सामर्थ्य होतं। मी नेहमी विचार करतो
की जगद्गुरु तुकोबराय आणि विश्वमाऊली ज्ञानोबराय होणं सोपं आहे. एवढं पण सोपं नाही, पण सोपं आहे. का? कारण विश्वमाऊली ज्ञानोबराय होण्यासाठी, जगदवंदने जगद्गुरु तुकोबराय होण्यासाठी सद्गुरु सुद्धा तेवढे ताकदीचे पाहिजे, आपले गुरु सुद्धा तेवढ्या ताकदीचे पाहिजे. इकडे बारीक विचार जर केला ना, ज्ञानेश्वरीमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांना अनुग्रह कुणाचा आहे? जनार्दन स्वामींचा, बरोबर. पण तेच शांती ब्रह्म एकनाथ महाराज ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जनार्दन स्वामींनी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना अनुग्रह दिलाय. एकनाथ महाराज ते खोटं बोलतात का? कारण गुरु ही जी गोष्ट आहे ना, हे गुरु म्हणजे कोणती व्यक्ती नाहीये. गुरु म्हणजे हे तत्व आहे, तत्व. गुरु म्हणजे ते ज्ञान आहे. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये सांगतात, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अगोदरच म्हणतात. गुरु तिथे ज्ञान आहे, पण ज्ञान म्हणजे कोणतं? ती चोरी निवडलेली आहे की ते ज्ञान पैगा भरवे. कोणतं ज्ञान? आम्हाला तुम्हाला त्याची काडी मात्र खबर नाही. आपला जुन्नर तालुका कांदा, ऊस, केळी, दूध धंदा सुजलाम सुफलाम आहे. संसाराच्या गोष्टींनी, प्रपंचाच्या गोष्टींनी, पैशानी जुन्नर तालुका श्रीमंत आहे. पण ते ज्ञान पैगा, ते ज्ञान, त्या ज्ञानाने जुन्नर तालुका गरीब आहे. गरीब म्हटले गरीब. मग कोणतं ज्ञान? गुरु तिथे ज्ञान. गुरु असल्यावर ज्ञान 100%. कोणतं ज्ञान? की माऊली ज्ञानोबराय असं सांगतात की कोणतं ज्ञान? की ज्या ज्ञानाने मनुष्याची आणि भगवंताची भेट होते ते ज्ञान पैगा. कोणतं ज्ञान? की आता सुद्धा ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान जर भेटलं तर आजही आपल्याला भगवंताची भेट 100% होऊ शकते. हे प्रतिज्ञा करून माऊली ज्ञानोबराय सांगतात, तरी अवधान एक वेल दिजे, मग सर्व सुखास पात्र होईचे. मी नेहमी सांगत असतो की माऊली ज्ञानोबराय मला खूप आवडतात. माऊली ज्ञानोबराय 16 वर्षाचा बालक, क्रांतिकारक, की आज कितीही मोठी स्त्री जरी असली आणि तिने कितीही चांगलं काम जर केलं समाजात, तरी तिला बाबा कोणी विश्वमाऊली म्हणायला तयार नाही. स्त्रीला सांगतो. पण तेच एका पुरुषाला आपण आज विश्व माऊली ज्ञानोबराय म्हणून संबोधतो का? याचा विचार केला पाहिजे. आणि जोपर्यंत हा विचार होत नाही ना, तोपर्यंत मी परमार्थ करतोय हे मी म्हणू शकत नाही. हे माझं नाही, हे संतांचं ज्ञानेश्वर मध्ये सांगते. आज सप्त्याचं आयोजन, प्रयोजन, दशक्रियेसाठी प्रवचन, 5.5 महिन्यासाठी प्रवचन असेल, कीर्तन असेल, वर्ष श्राद्धासाठी कीर्तन असेल, प्रवचन असेल, ते सोडा. पण सप्त्याचं आयोजन आणि प्रयोजन म्हणजे काय? आपला सप्ताह 3 दिवसाचा मला वाटतं. 7 दिवसामध्ये राजा परीक्षिताचा उद्धार होऊ शकतो. अहो 7 दिवस लय लांब राहिले. माझ्या संतांचं सामर्थ्य 1 तास उरला खटवांगरायासी देख भाग्यदशा प्राप्त कैसे. खटवांगराया पण सोडा, 7 दिवस दिवस येऊ आपण. 7 दिवसामध्ये राजा परीक्षिताचा उद्धार होऊ शकतो. भागवताची कथा ऐकून खटवांगराया 1 तासामध्ये जीवाचं कल्याण होऊ शकतं. पण त्याच्यापेक्षा श्रीमंत संतांचं सामर्थ्य सांगतो मी ते, की नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात, अध्याय क्रमांक 6, केवळ वाट पाडा देख भजने वीण ऐक, महाकवी केला वाल्मिक अमर आवश्यक वंदिती त्यासी. केवळ वाट पाडा. दरोडेखोर, वाल्ल्याकोळी कथा सगळ्यांना माहितीये. लोकांना लुटायचा, मुडदे पाडायचा. भजने वीण ऐक, भजन करत नव्हता. कोणतं भजन? भजन जर म्हटलं ना की आपल्याला फक्त टाळ, पकवान आणि 2 तास चालणारं भजन तेवढंच माहिती. पण हे भजन संतांना अपेक्षित नाही. त्या भजनाची व्याख्या नाथ बाबा भागवतामध्ये करतात. आदी ब्रह्मा अंती मशक सर्वांच्या हृदयी मीच एक,
ऐसे पाहे तो सभाग्य देक तेच भजन चोख मद प्राप्ती. हे भजन कोणतं भजन की सर्व जे काही आपलं भूत मात्र दिसतंय ना, कुत्रा, गाढव, डुक्कर, मनुष्य, झाड, यांच्यामध्ये एकच तत्व नटलेलं आहे. कोणतं? आत्मतत्व. आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आत्मा सोडून कोणत्याच गोष्टी नाहीये. 7 शते श्लोक, अध्याय 18 लेख, परी देव बोलिले एक, ते दुसरे नाही. ज्ञानेश्वरीमध्ये गप्पा आणि गोष्टी नाही. ज्ञानेश्वरीचा विषय काय? ज्ञानेश्वरीचा विषय फक्त आत्मविषय. ज्ञानेश्वरीचा विषय आत्मा आहे. ती ज्ञानेश्वरी जर आपण तद्विधीप्रमाणे पातेन परिप्रश्नेन सेवया, ती ज्ञानेश्वरी की एखाद्या ज्याला ज्ञानेश्वरीचा विषय कळलेला आहे, नवे नवे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी ते ज्ञान पैगा परवे, असं ज्ञान ज्या महात्म्याकडे, असं ज्ञान ज्या गुरुंकडे, असं ज्ञान ज्या तत्वदर्शी संतांकडे, त्यांच्या सानिध्यात बसून ज्ञानेश्वरी ऐकली. ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे. माझे गुरुवर्य सांगतात, ज्ञानेश्वरीला हात लावला ना करंट लागतो बाबा. पण करंट मेलेल्या माणसाला लागतो की जिवंत माणसाला लागतो? कोणाला लागतो? जिवंत माणसाला. पण ज्ञानेश्वरीला जर मी हात लावतोय, पण तरी पण जर मला करंट बसत नसेल तर मी जिवंत आहे की मेलेला आहे? ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे. ही ज्ञानेश्वरी ते हे माय माऊली ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी. सगळ्या संतांचं माहेरी ज्ञानेश्वरी आहे. ते गीता नाम विख्यात, सर्व वाङ्मयांचे मथित, आत्माजनी हस्तगत रत्न होय. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीची ताकद आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात, गीता ज्ञानेश्वरी सगळं वेद, उपनिषद, श्रुती, पुराण यांचं मंथन करून किसून किसून, जसं आपण काय करतो, एखाद्या कांद्यातून किंवा बटाट्यातून जर रस काढायचा असेल ना, तो कांदा किसायचा आणि मग तो कांदा पिळायचा, किसलेला कांदा, मग रस निघेल ना. तसं ही सगळी शास्त्र, वेद, उपनिषद प्रमाण हे किसून त्याचं सार म्हणजे ही काढलेली ज्ञानेश्वरी. ही मी नाही बोलत, हे कोण बोलतंय? स्वतः माऊली बोलतात. असं हे ज्ञानेश्वरी. या ज्ञानेश्वरी फक्त आत्मतत्वाच्या गोष्टी आहे. ही ज्ञानेश्वरी म्हणजे संत जना माहेश्वरी. सगळे संत या ज्ञानेश्वरी पुढे डोकं टेकवतात. अशी ज्ञानेश्वरी मी सांगत होतो की अशी जी पॉवरफुल असणारी ज्ञानेश्वरी, हिला जर हात लावला आपल्याला झटका बसत नसेल तर आपण जिवंत आहे की मेलेले? आपण मेलेले. मग आपल्या जिवंत, मग आपण कशावर म्हणायचं आपण जिवंत आहे? आपण आता उन्हाळ्याने जे काय बघतोय, उलट आपल्याला वाटतं महाराज व्यासपीठावर बसले आणि ज्ञानेश्वरी बोलतात, हे आपल्या झोपेतच आलेलं स्वप्नच आलेलं आहे बरं का. झोपेतलं स्वप्न आहे हे मी नाही म्हणत. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये 4 अवस्था जीवाच्या व्यक्त करतात: स्वप्न, जागृती, सुषुप्ती आणि तुर्या. बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिदला बीज प्रती. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा कराव्या तुमचा अनुग्रह. अनुग्रह म्हणजे आज लोकांना गोष्टच माहित नाही. आणि अनुग्रह एखाद्याला घ्या म्हटलं का आम्हाला वेळ नसतो. देव घ्या तुम्ही, देव घ्या तुम्ही. ऐता आला तुकोबर आहेस ना, देव घ्या, देव घ्या. देव न लगे साठवणीचे नले जाते. तुकोबर आहे म्हणतात देव घ्या. नको बाबा तुकोबा, आम्हाला देव नको का? देव ठेवायला जागा नाही. अशी जर आपली अवस्था जर असेल तर किती सप्ते आणि किती कीर्तन, किती प्रवचन ऐकल्यावर आपला उद्धार होईल? राजा परीक्षितचा 7 दिवसात उद्धार झाला. खटवांग राहायचा एका तासामध्ये उद्धार झाला. आलो मूळ मुद्द्याकडे, संतांचं सामर्थ्य. वाल्ल्या कोळी दरोडेखोर होता, भजन करत नव्हता. भजनाचं पण क्लिअर केलं. भजन कोणतं? जनी म्हणे आत्मा एक सर्वभूती तो व्यापक. जनी म्हणे आत्मा एक सर्वभूती तो व्यापक. असं जे भजन, ही भक्तीची व्याख्या आहे. भक्ती म्हणजे रोज नित्याचा हरिपाठ करणं. भक्ती म्हणजे रोज सकाळी स्नान संध्या करून देवाची मूर्तीची पूजा करणं. भक्ती म्हणजे कीर्तनाला जाऊन कीर्तन ऐकणं. भक्ती म्हणजे प्रवचनाला जाऊन प्रवचन ऐकणं. भक्ती म्हणजे भजनाला जाऊन भजन म्हणणं. ही भक्ती नाहीये बरं का. उत्तर देणार आहे मी त्याचं. ही भक्ती नाहीये. तुम्ही म्हणाल महाराज काही वेगळंच बोलायला लागलाय. पण ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत, श्रुती, पुराण, उपनिषद
यांच्यामध्ये भक्तीची व्याख्या ज्ञानोबा ज्ञानेश्वर मध्ये सांगतात, ऐसे निभा समरसे दृष्टी जे उल्हासे तैच भक्ती पै ऐसे आम्ही म्हणू. ज्ञानोबा म्हणतात ऐसे निभा समरसे दृष्टी जे उल्हासे म्हणजे काय, सर्व घटाघटांमध्ये माझ्या डोळ्यांना जे जे काही दिसते ना, हा सगळा परमात्मा हा भगवंत नटलेला आहे. अशी भूमिका ज्या ज्ञानी भक्ताची झालेली आहे ना, तो खरी भक्ती करतो, हे ज्ञानोबा म्हणतात. अजून भक्तीची सोप्या नाथबाबा भागवत मध्ये करतात, भक्ती म्हणजे सर्वभूती सप्रेम भजन युक्ती प्राप्ती म्हणजे अपरोक्ष सिद्धी भगवत स्फूर्ती अनिवार्य. नाथबाबा म्हणतात भक्ती म्हणजे काय, सर्व भूतांमध्ये परमात्मा देव भगवंत नटलेला आहे, याचा अनुभव आपल्याला येणं, सर्व भूतांमध्ये घटांमध्ये भगवंत नटलेला आहे हे आपल्याला दिसणं, असं ज्याला झालंय ना तो खरी भक्ती करतो, हे नाथबाबा म्हणतात. अजून भक्तीची व्याख्या सांगू शकतो. आद्यगुरु शंकराचार्य जगामध्ये 3 जगद्गुरु होऊन गेले. कृष्णमोहन देव जगद्गुरु, त्याच्यानंतर जगद्गुरु आद्यगुरु शंकराचार्य आणि तिसरं जगद्गुरु तुकोबा आहे. त्यातले आद्यगुरु शंकराचार्य विवेक चूडामणी ग्रंथामध्ये 34 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात, मोक्ष साधन सामग्र्याम भक्ती रेव करियसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य भूयते. आद्यगुरु शंकराचार्य सांगतात की मोक्ष संपादन करणं, पण मोक्ष संपादन करणं खूप अवघड आहे, त्याला काही कठीण तपश्चर्या हे करावं लागतं. थोडक्यात काय, मोक्ष संपादन करण्यासाठी ते वातावरण तयार करावं लागतं. परंतु आद्यगुरु शंकराचार्य सांगतात याच्यापेक्षा असणारी सोपी भक्ती, पण कोणती भक्ती, स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्य विधीयते. मी देव आहे, स्वतःच्या स्वरूपाची सतत जाणीव असणं, मी देव आहे, मी भगवंत आहे, असा विचार घेऊन जीवन जगणं, याला भक्तीची व्याख्या म्हटलेली आहे. भक्ती म्हणजे मोठी कडक किस्त्रीचं धोतर घालणं. मी कोणाचा निषेध करत नाही बरं का, पण वारकरी संप्रदायाचं, माझ्या वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान गाथ्यामध्ये, माझ्या वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये, माझ्या वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान एकनाथी भागवतामध्ये माझ्या संत मांडव्याने दिलेले ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवाला धरे, ते ज्ञान मला भेटलं आणि त्या ज्ञानाच्या अनुभूतीवरून इथं चिंतने विषय मांडण्याचा, माझ्या संतांच्या आशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न करते. वास्तविक मी बोलत नाहीये, माझे काही गाजराची पंगी वाजू दिवस नाही, गेली मुंबईला साळुंकी मंजुळ बोलत असते वाणी, पण शिकविता धनी तुझ्या सत्तेने म्या बोलवी द्या वेदू बोले. त्याच्या बोलवण्याने वेद बोलतात, त्याच्या चालवण्याने सूर्य चालतो, मला बोलणार सुद्धा तोच आहे. अशी भक्तीची व्याख्या माझ्या वारकरी संप्रदायाने तुम्हाला पुढे मांडलेली आहे. ही भक्ती जोपर्यंत आपण ह्या भक्ती मार्गाला, माऊली ज्ञानोबा सांगतात, अहा कटकट आहे ओखटे ये मृत्यू लुकेचे उफराटे हेत अर्जुना जरी अवचटे जन्माला असी तू. माऊली ज्ञानोबा गीतेमध्ये भगवान परमात्म्याच्या श्लोकाची टीका करताना सांगतात की हे मर्त जग आहे, हे जे जग आहे ना हे मर्त जग आहे. एखाद्या बाळा जन्माला आलं ना, त्याचा पहिला वाढदिवस असेल, दुसरा वाढदिवस असेल, 5वा वाढदिवस असेल, जर बारीक विचार केला तर तो वाढदिवस जो आपण साजरा करतो त्या बाळाचं वय वाढतं की कमी होतंय, वाढतंय की कमी होतंय, कमी होतं ना, पण तरी आपण आनंदाने साजरे करतो. ये मृत्यू लोकीचे उपराटे, अशा उलटे धंदे चालणाऱ्या मृत्यू लोकांमध्ये अर्जुना तू जन्मला. पुढेच्या ओवीत सांगतात, तरी जडजोडणी वैलानी ये भक्तीचे वाटे लाग जया पावस अभ्यांग निज धाम माझे. अर्जुना, या मृत्यू लोकांच्या उलटे जे कायदे चालले या जगामध्ये तू अचानकपणे जन्मला आहे, मग करायचं काय, पटकन त्यातून बाजूला निघ आणि या भक्तीच्या वाटेला चाल. भक्तीची व्याख्या तुम्हाला सांगितली, भक्ती म्हणजे गंधगोळी लावणं, भक्ती म्हणजे मोठमोठ्या माळा घालणं, भक्ती म्हणजे कडक किस्त्रीचं धोतर घालणं. ही भक्ती सांगताना अपेक्षित नाही, माझ्या पोटचं बोलत नाही, ही ज्ञानेश्वरी सांगते, हे भागवत सांगतं, हे विवेक चूडामणी सांगतं, हे सगळे संत सांगतात. ही भक्ती कोणती भक्ती, सर्व घटाघटांमध्ये नवे नवे मी स्वतः देव आहे, ही खरी भक्ती आहे. आणि ही भक्ती सोडून जर आपण जर वेगळी भक्ती करत असो ना, नाही होऊ शकत, नाही काम होऊ शकत. आणि या व्यासपीठावरून मी कोणाचा निषेध बिलकुल करत नाही, माझा कोणाच्या बांधाला बांध बिलकुल नाही, सगळे माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत, इकडे पावडे भाव बसले, पण या व्यासपीठावर बसून
फक्त आणि फक्त गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, परमात्मा, परब्रह्म याच गोष्टी सांगितल्या पाहिजे. कारण कीर्तन, प्रवचन याची काही नियमावली आहे माझ्या वारकरी संप्रदायाची, आणि ती नियमावली माझ्या संतांनी लावून दिली. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आज कीर्तन तसे नाही ऐकायला भेटत. ती कीर्तन आज फक्त ऐकायला भेटते ना सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्यातले जे मोठे माऊली असतील, त्यातले कोणतेही विद्यार्थी असू द्या, ती कीर्तन ऐका. तत्वज्ञानिक चिंतन आहे. आज कीर्तनातून मित्र वळव्यामध्ये गारव्या सारखा, आई माझी मायेचा सागर, हेच चालेल बाबा. हे वास्तव आहे. आणि आपल्याला सुद्धा तेच आवडतंय. आपल्याला सुद्धा तेच आवडतंय. जनाबाईंनी, नामदेवरायांनी, मुक्ताबाईंनी, ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी अशीच कीर्तन प्रवचन केली असतील का? तुकोबारा अशी व्यासपीठावरती उभे राहिले असतील कीर्तनाला. मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, तुकोबारा म्हटले असतील का बाबा? जनाबाई म्हटले असेल का? आई माझी मायेचा सागर, जनाबाई म्हटले असतील का असं? अहो जनाबाईने व्यासपीठावर शिव्या दिल्या. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या गारट्या तुझी तुझी काय बाबा? बाबा बोललो तर मी नाही बोललो. का नाही बोललो? तर माझी ती अवकात नाही अजून बोलण्याची, माझी ती अवकात नाही. जनाबाईने अशी कीर्तनं केली, तुकोबारांनी अशी कीर्तनं केली. तुकोबारांच्या घरी होती ना 8 पिढ्यांची पंढरपूरची वारी होती. आपली किती पिढ्यांची वारी? आपल्याला दाखवत आपण पंढरपूरला किती वेळा गेलोय. मग तुकोबारांच्या घरी 8 पिढ्यांची पंढरपूरची वारी असताना तिथून मागच्या काळात ते तुकोबारांचे वडील असतील, तुकोबारांचे आजोबा असतील, तुकोबारांचे पंजोबा असतील, त्यांना कोणी ओळखत पण नाही. अहो त्यांची नाव पण कोणाला माहित नाही. मग तुकोबारा कशाच्या जोरावरती जगद्गुरु पदाला पोहोचले? आपलं कसं माहिती का? तांब्या उशाला आणि कोरड घाशाला असे. कोणामुळे झाले तुकोबारा मोठे? सांगू शकतो कोणी? तुकोबारा जगद्गुरु, तुकोबारा एवढे मोठे संत कोणामुळे झाले? उत्तर द्या. आपल्याच भागात आहेत. कोणामुळे झाले? बाबाजी चैतन्यामुळे. माहिती की गोष्ट आपल्याला? माहिती की गोष्ट आपल्याला? बाबाजी चैतन्य, बाबाजी चैतन्य हाकेच्या अंतरावर होतो. बाबाजी चैतन्य हाकेच्या अंतरावर होते. तुकोबारा यांना भगवंत प्राप्ती करायची होती, पण भगवंत काय भेटत नव्हता. जीव द्यायला तयार झाले होते, अभंग तयार केले. कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, जरी ठावा असेल कोणा. तुकोबारा विठ्ठलाची भक्ती करायची ना, पण तरी म्हणायचे कोणत्या गावात विठ्ठल मला सांगा. मी सांगायला तयार नव्हतं. शेवटी पांडुरंग परमात्म्याला दया आली. चैतन्य विजय नावाचा ग्रंथ 60 रुपयाला भेटतो. ग्रंथाचे लेखक कोण? निरंजन स्वामी. निरंजन स्वामींचे गुरु कोण? दत्तात्रय भगवंत. दत्तात्रय भगवंताच्या शिष्याने आपला चैतन्य विजय नावाचा ग्रंथ दिला आणि तो 60 रुपयाला, पहिला 50 रुपयाला होता, 10 रुपये वाढले जातात, 60 रुपयाला भेटतो. त्याच्यामध्ये ओवी लिहिली निरंजन स्वामींनी. पांडुरंग परमात्मा काय म्हटला? मग म्हणे रुक्मिणी कांत माझे स्वरूप ओतुरात. ते बाबाजी चैतन्य साक्षात उपदेश तुझ लागी करतील. ओतूरला आपण हलकं समजतो, हलकं. पांडुरंग परमात्म्याने ओतूरचा उल्लेख केला विठ्ठलाने. काय ओतूर मध्ये असं सामर्थ्य? तपोभूमी. याच भूमीमध्ये देव देण्याचा आणि देव घेण्याचा व्यवहार झाला. पण कसा झाला? उघड्या बाजारी करता हे तो नावडे पंढरीनाथा. साधी उदाहरण द्यायचं झालं की आता लग्न सीझन चालू आहे ना, नवरा नवरीच्या अंगावर तांदूळ टाकायला किती लोक असतात? वाडा बाबा प्रश्न न विचारत, मला माहित नाही म्हणून तुम्हाला विचारतो. भरपूर असतात, 500, 1000. आणि लईच एखादा समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ता असेल तर 10,000, 50,000 है ना. पण ज्या वेळेस नवरा आणि बायको
व्यभिचार क्रिया करत असतात, मुलाला जन्म घालायचं कार्य करतात, त्यावेळेस असतात का 1000 लोक? 1000 लोक असतात का? किती लोक असतात? नवरा आणि बायको, दोनच व्यक्ती. ही गोष्ट गुप्तपणे केली जाते. त्याच्या पुढे सांगतो अजून, सोमवार बेल्ल्याचा बाजार असतो. बेल्ल्याच्या बाजारामध्ये जेव्हा सौदा करायचा, बैलाचा गायचा, खालून आहे ना, वरतून सांगते ना, 2 बोट 3 बोट पकडतात, किती रुपये व्यवहार झाला. अहो, गाय घेण्याचा बैल घेण्याचा व्यवहार सुद्धा झाकून आहे. त्याच्या पुढे सोपं सांगतो, शेतकरी वर्ग आपला बाबा तर शेतकरी पण आहे आणि परमानंद पण 1 नंबर आहे. खरं पाहिजे गेलं तर बाबांची कृपा आहे माझ्यावरती बरं का परमानंदामध्ये. आपण आगुटीच्या टायमाला बी पेरतो ना सोयाबीनचं. आता ट्रॅक्टर निघाले हो, पहिली बाबर असायची, बाबरच ना बाबा. आणि ते आपण बी पेरतो त्याला काय म्हणतात? चाड. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूने केले कोडे, माता हात ठेविला पुढे बीजची वाहिले. ज्ञानोपराय म्हणतात मी चाडे, माझ्या शरीराचं माझ्या निवृत्ताने चाड केलं, आणि त्या चाड म्हणजे डोक्यातून ते बी पेरलं, ज्ञान पेरलं, आणि मग तुकोबा ज्ञानोपराय विश्वमाऊली ज्ञानोपराय झाले. विषयाकडे येतो परत. मी सांगत होतो शेतकरी वर्ग आहे, जुन्या काळी बैलाने बी पेरलं जायचं, आणि पावडे बाबा बी पेरत पुढे गेलेत, आणि मागून गाडी बाबांनी पाभार फिरवली है ना बाबा. आणि पावडे बाबांनी जर बी पेरले आणि गाडी बाबांनी पाभार फिरवलीच नाही, बी उघडे, बी उगणार ना की नाही उगणार? का? बियावरती माती जर नाही पडली तर उगणार का नाही उगणार? बी झाकल्याला मातीच पाहिजे. नवरा नवरी मुलगा जन्माला घालत असताना एखादा गुप्त पद्धतीने व्यवहार केला जातो. बेल्ल्याच्या बाजारामध्ये सौदा करताना रुमालाच्या खालून व्यवहार केला जातो, आणि इकडे बी पेरताना ते बियाला सुद्धा झाकून ठेवलं जातं, तेव्हा ते बी उगतं. माझ्या वारकरी संप्रदायात तुला उघड आहे काय? म्हणून उघड्या बाजारी कथा ते नावडे पंढरीनाथा, ज्ञान गूढ गम्य ते ज्ञानदेवाला झाले, निवृत्तीने ते दिली माझ्या हाती. आज एखाद्या महाराजाला वाटतं का दुसरा महाराज तयार व्हावा? हे मी नाही बोलत, माझे गुरुजी बोलतात. आज ही शोकांतिका, एखादा महाराज जर गावात झाला ना, त्या महाराजांना वाटत ना बाबा दुसरा महाराज तयार व्हावा का, तर माझ्या तारखा जाते. अशा तारखेवर कार्यक्रम करणार आहे. मी आधीच बोललो, माझा कुणाच्या बांधाला बांध नाही, माझी कोणाची दुश्मनी नाही, पण माझ्या वारकरी संप्रदायाचे जे गूढ तत्वज्ञान समाज पुढे येण्यापासून थांबवतात ना, त्यांच्याशी मात्र नक्की. असे जे संत ऐशे पोटाचे मारिले, देव आशा पुरविले, ऐशी यांची केली सेवा, काय सुख होईल. अहो, बैलाचा व्यवहार करताना रुमालाच्या खालून झाकून केला जातो. बी जर पेरलं तर झाकावं लागतं. आणि तुम्हाला आम्हाला जे वारकरी संप्रदायात ज्ञान भेटणार आहे ते ओपन मध्ये असेल का? ओपन मध्ये नाही. ते सुद्धा गूढ आहे. तुकोबारायांना बाबाजी चैतन्यांनी राम कृष्ण हरी मंत्र दिला, सोपा मंत्र दिला, पण त्याच्या पुढे असणारं जे गूढ गम्य ज्ञान त्याला तत्वमसी महावाक्य म्हणतात. तत्वमसी महावाक्य ज्ञान रामकृष्ण हरी मंत्र तुकोबारायांना बाबाजींनी दिला. मी पण त्या मंत्राचा जप करतो, मी पण रामकृष्ण हरी म्हणतो, पण रामकृष्ण हरीपेक्षा जी गूढ गुह्य गोष्ट त्याला तत्वमसी महावाक्य म्हणतात. ते तत्वमसी वाक्य या ओतूर भूमीमध्ये बाबाजी चैतन्यांनी तुकोबारायांना दिला. त्या तत्वमसी महावाक्याला भगवंत म्हणतात, परब्रह्म म्हणतात. पूर्वाधिक खोट वाटत असेल तर तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी चांग तेची अंग झाला तुका आता. बाबाजींनी काय केलं? तत्वमसी महावाक्य दिलं. आणि जेव्हा तत्वमसी महावाक्य दिलं त्याच्यानंतर तुकोबारायांनी गर्जना केली की मी तुकोबा नाही, मी संकोचित नाही, मी अणु रेणूपेक्षा छोटा आहे आणि मी आकाशापेक्षाही मोठा आहे. अणु रेणूनी थोकडा तुका आकाश एवढा, तुका आकाश एवढा, तुका आकाश एवढा.
तुकोबरायांनी गर्जना केली, तुकोबराय आकाशापेक्षा मोठे आणि आपण 3.5 हातापुरते. जोपर्यंत मला कोण प्रमाण आलं की महाराज रक्त घ्या, काय सांगायचं, तासभर प्रवचन, त्यात पहिला दिवस उशिरा चालू होणार, पोट भरत नाही बाबा, पोट भरत नाही. 15-20 मिनिटात काय बोलणार हो, काय बोलणार. माझा अधिकार नाही होत एवढा अजून, नाही तर मी पण म्हटलं असतो ज्या वेळेला चालू केलं ना तिथून पुढचे 1 तास 2 तास त्याच वेळेस संपवणार, तर माझी अवकात नाही तेवढी अजून म्हणण्याची. असं हरकत नाही, अजून मला वाटतं 10 मिनिटं घेऊ शकतो ना. विषय मला मोबाईलचा क्लिअर करतो, संपून टाकतो. तर मी सांगत होतो तुकोबारायांना बाबाजी चितनाने ते ज्ञान दिलं, त्याला तत्वमसी महावाक्य म्हणतात. बाबाजीने स्वप्न येऊन तो केला अनुग्रह दिला त्यांच्या प्रती, स्वप्नात अनुग्रह दिला. पण कोणतं स्वप्न? जीवाचं जे स्वप्न आहे ना, शिव आला जीव बुद्धीवरती आणि या जीवाला पडलं स्वप्न की मी देह, मी किशोर, मी अमुक, मी तमुक. जोपर्यंत भगवंताची ओळख होत नाही ना, सोबत सांगतो मी, श्लोकवान हात घालत नाही वेळमाच्या थोडा, जोपर्यंत आपल्याला मी देव आहे ही जाणीव नसते ना, ही स्वप्न अवस्था सांगितली.